मी आले ना. आता सगळं काही नीट होईल. तू नको काळजी करूस. म्हणजे असं बघ, कोणालाही मदत करणं हे माणूस म्हणून चांगलंच. शिवाय जर नीताला असं वाटत असेल ना की अश्विनीने सरोगेट मदर व्हावं, तर त्याही दृष्टीने हे चांगलं पाऊल आहे. इनफॅक्ट शुभंकर, मला तर असं वाटतंय की नमिता पहिल्यांदाच मनाने नाही तर डोक्याने विचार करते. अंदाजे कधी करावी लागेल सर्जरी? तुम्ही पैसे भरले की लगेच. ओके, मग मी काउंटरवर पैसे भरून येते. अंदाजे किती खर्च येईल? 3.5 लाख. आणि काही मागे पुढे झालं तर ते नंतर पाहता येईल. दॅट्स ओके. मी 4 अमाऊंट भरून जाऊ. मला मुंबईला लगेच जावं लागेल, मग नंतर ह्या कोणाला त्रास नको व्हायला म्हणून. जशी तुमची मर्जी मिसेस प्रधान. नाही म्हणजे तुमच्या बाईसाहेबांचं नाव काय? नमिता प्रधान. बर. प्रधान निधीनी कंपनी असा ना मुंबईत, त्याचे ते मालकी. हो का? हो. अरे वा. पण मग त्या अश्विनीला कसं काय ओळखतात? मामासाहेब, काय असा मोठ्या लोकांचे मोठे गोष्टी असतात, त्याच्यात आपण पडायचा नाही. आपला काम भला आपण भला. समजला? हा, बरोबर बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही आज इथे नसतात तर काय झालं असतं मला माहित नाही, पण तुम्ही इथे कशा? मी तुझ्या घरी गेले होते. तिथे मालविकाने सांगितलं मला सगळं. मी लगेच इथे यायला निघाले. तुम्ही आज माझ्यासाठी जे केलंय त्याची परतफेड करणं शक्यच नाहीये. हे बघ, हा विषय आपण आता इथे नको बोलूया. तू मुंबईला आल्यावर बोलूया. मुंबईला आल्यावर लगेच भेटशील मला? हो. सर्जरी म्हणजे खूप पैसे लागणार ना? कसं काय करणार आहे अश्विनी? तो आहे ना, तो सगळ्यात मोठा. राहतोच उभा कोणा ना कोणाच्या रूपाने. म्हणजे? अगं 3-4 लाख म्हणजे काही मामूली रक्कम नाही आहे. पण दातार काका ऐनवेळी धावून आले देवासारखे. काय? त्या खडूस म्हाताराने दिले पैसे? हो, त्यानेच दिले. आणि ते खडूस बिडूस नाही आहेत बरं का. वय झालंय, जग बघितलंय त्याने, त्यामुळे कोरडे ठाक झाले. अहो, टेन्शन घेऊ नका मॅडम. एकदा बायपास झाली ना की अगदी फिट होतील त्या. अजिबात काळजी करू नका. बसा तुम्ही. काका, काय बाईक बिघडली आहे का? हो, माझ्यासारखीच खतरूड आहे ना ती. माझं फक्त तोंडच वाचतं आणि हिचं ऑन सोडून बाकी सगळं वाचतं. बर, मग मी कुठे सोडू का तुम्हाला? अजिबात नाही. अगं, माझी बाईक म्हातारी झाली असली तरी तिला एकटीला रस्ता सोडणार नाही मी. बरं, माझे काम करशील का तू? हा, बोला ना. इथे रस्त्यावरती एखादा मेकॅनिक असेल तिथे, त्याला जरा पाठवून देशील का? आणते. रिलॅक्स रिलॅक्स. सक्सेसफुल झालंय ऑपरेशन. पण आता ती कशी आहे? आता त्या ठीक आहेत. दिवसभर त्या शुद्धीवर येणार नाहीत. आत्ता बघू शकतो त्यांना? हो, ओटी मधून शिफ्ट केलं की बघू शकता तुम्ही. हा, पण पेशंटला डिस्टर्ब करू नका. आणि औषधं वगैरे इतर इन्स्ट्रक्शन सिस्टर देतीलच. आणि हो, मिसेस प्रधानांना फोन करून कळवाल ना? हो, मी कळवते. ओके. मामा, तुम्ही इथेच बसा. मी जरा आले फोन करून येते. मिसेस प्रधानांना का? नाही, समीरला आणि दादाला.